ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांना आता समाधी देणार, त्या समाधी ज्यावेळेस देणार महाराज, तो क्षण आठवा ज्यावेळेस ज्ञानोबारायांना समाधी द्यायला निघाले. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, एक हात भगवंताने पकडला, एक हात निवृत्ती दादांनी पकडला. महाराज स्वयं भगवंत पांडुरंग त्या ठिकाणी आले होते ज्ञानोबारायांना समाधी देण्याकरिता. महाराज ज्ञानोबारायांना आतमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी जागा सारवली होती महाराज. त्या सारवलेल्या जागावर आता भगवंताला ज्ञानोबारायांना बसवलं, पूजा केली. ज्ञानोबारायांचं संपूर्ण 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 पूजन केलं आणि त्याच ठिकाणून भगवंतही निघाले, निवृत्तीनाथही निघाले आणि आमची चिमुकली चिमुकली मुक्ताई म्हणू लागली, दादा ज्ञाना दादा निघून जातो रे. आता या मुक्तीला कोण सांभाळणार? आता या मुक्तीला कोण सांभाळणार? तुझ्या दादा तू निघून जातोय. महाराज संत कशासाठी येतात तर जगाच्या कल्याणात. संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी, जगाच्या कल्याणाकरिता भगवंत येतात आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा जगाच्या कल्याणाकरिता आले होते. महाराज चिमुकली मुक्ताई त्या ठिकाणी ज्ञानोबारायला म्हणू लागले, ज्ञाना दादा आज निघून जाणार रे तू. आता या मुक्तीला कोण सांभाळणार? महाराज आमच्या मुक्ताबाईचं एवढस बोलणं ऐकून निवृत्ती दादा सुद्धा त्या ठिकाणून बाहेर निघतात आणि धाड दिशा ज्याप्रमाणे हातात एखादी काळी काठी पकडली असेल आणि काठी सुटल्याबरोबर जशी खाली पडते ना महाराज, त्याचप्रमाणे आमचे निवृत्ती दादा सुद्धा धाड दिशा खाली पडले. कारण नाना म्हणे आज लोकला दिन कर बाप समाधीस्त. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराया समाधीला गेले. त्या समाधीचं क्षण आठवा ज्यावेळेस ज्ञानोबारायांना समाधी देण्यात आली. जगाच्या कल्याणाकरिता आलेले संत जगाचं कल्याणच करून जातात महाराज. आणि ज्या ज्ञानोबारायांना निवृत्ती दादांना सोपान काकांना मुक्ताबाईंना लोक महाराज वाळीत टाकलेलं होतं, ज्यांना भिक्षा सुद्धा द्यायची नाही, ज्या ज्ञानोबारायांना भिक्षा सुद्धा दिली नाही, त्याच ज्ञानोबारायांना आज जगाच्या पाठीवर अख्ख्या विश्वाची माऊली म्हणून ओळखलं जातं. ज्या ज्ञानोबारायांना भिक्षा सुद्धा मिळाली नाही, महाराज मधुगिरी मागून जेवढं काही मिळायचं तेवढंच महाराज ते मिळालेलं सुद्धा त्यांना पूर्ण मिळू देत नव्हते, असे ब्राह्मण होते. ज्या ज्ञानोबारायांमुळे आज आम्ही या ठिकाणी आहोत महाराज. कारण आज आमच्या माऊलीमुळे ज्ञानोबारायांमुळे ज्ञानोबारायांचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो, म्हणून आम्हाला तुम्ही बोलावता. तुमच्या घरी आम्ही येतो, 7-7 दिवस राहून खातो महाराज. ज्या विश्वाच्या माऊलीमुळे आज आम्ही येथे आहोत, जिला विश्वाची माऊली म्हटलं, जे सगळ्या जगताची माऊली माझी ज्ञानोबा माऊली, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. महाराज ज्याला कोणी नाही ना ती माझ्या ज्ञानाचा सागर असणारे ज्ञानोबाराय आहे, की ज्यांच्या नावावर आज आम्ही गावगाव फिरतो, त्याच्यामुळे आज आमचा उदरनिर्वाह सुद्धा होत आहे. फक्त ज्ञानोबारायांच्या नावामुळे जर महाराज आम्हाला एवढं काही मिळत असेल तर किती त्या भगवंताच्याही नावात शक्य असेल. त्या ज्ञानोबारायामुळे आज एवढे हाल पेष्टा माऊलीला सहन कराव्या लागल्या आणि त्या सहन केल्याच्या नंतर आज जे काही आम्हाला मिळत आहे ना महाराज, कितीतरी विद्यार्थी आळंदीला जाऊन घडतात. कशामुळे तर माऊलीच्या सानिध्यात जरी गेलो ना महाराज, तेवढं जरी झालं ना तरी सानिध्य जरी मिळालं ना तर घडत असतात. त्या माऊलीचा समाधी सोहळा ज्यावेळेस असतो ना महाराज, त्यावेळेस तो पाहायला चला बरं का, एकदा तरी माऊलीचा समाधी सोहळा पाहायला चला.
अथांग पूर संताचा पूर येतो महाराज त्या ठिकाणी. एकांतरी ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीचं दर्शन घ्या. ज्यावेळेस माऊलीच्या समाधीचं दर्शन घेतो ना महाराज, त्यावेळेस मनाला एवढा आधार मिळतो ना, एवढा आधार मिळतो. कारण जणू काही माय जशी लेकराला आपल्या पदरात घेते, जशी आपल्या कुशीत घेते, त्याप्रमाणे आमच्या ज्ञानोबाऱ्यांनी सुद्धा आम्हाला कुशीत घेतलाय महाराज. त्या ज्ञानोबाऱ्यांच्या नावामध्येच ज्ञानदेव म्हणजे काय तर ज्ञान म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम आणि व म्हणजे वरोत्तम, ज्यात सर्वश्रेष्ठ आहे अशा आमचे ज्ञानोबाराया. ज्या ज्ञानोबा तुकोबाच्या नावावर आज आम्ही आमचे उदरनिर्वाह करत आहोत महाराज. आणि अशीच ज्ञानोबाराया ज्यावेळेस समाधीला जाणार होते ना, त्यावेळेसचा प्रसंग आठवा. आणि आज भगवान परमात्मा श्रीकृष्ण निघून चालले, तो प्रसंग आठवा. आणि